संतांनी स्वप्न बघितली, पण आनंदवन भुवनाचं स्वप्न पाहिलं, पसायदानाचं स्वप्न पाहिलं. संतांची स्वप्न अप्रतिम विषय आहे. भव्य स्वप्न पाहिली. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, मांडिली मोडिली क्षेत्रे आनंद वनभुवन हे पाहिलं. भूता परस्परे जडो हे पाहिलं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा हे स्वप्न पाहिलं. हे लक्षात ठेवा. संतांचं साहित्य आणि वाङ्मय कोणीही कुठलाही प्रचार न करता आजही घरोघरामध्ये, आजच्या टी व्हीच्या काळात सुद्धा खूप चांगली माणसं कामं करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कितीतरी जोडप्यांच्या घरी उतरलो आहे व्याख्यानांच्या प्रवचनांच्या निमित्ताने. अरे, एकनाथ आणि गिरिजाबाईंपेक्षाही सुंदर जोडपी आहेत. मी म्हटलं आपण नाथांना नाही पाहिलं, पण निदान यांना तर पाहिलं. तरणा बाण 24 वर्षाचा मुलगा गेला, बाई 1.5 महिन्यानंतर वारीत. म्हटलं अहो वहिनी, अहो त्या बायका नावं ठेवायला लागतील. ठेवू द्या ना म्हणे. माऊलीने आणला, माऊलीचा त्याचा आमचा ऋणानुबंध तेवढा होता. आता माऊलीने सांगितलं जा तू. काय निष्ठा आहे. कौतुक नाही, हो नाही, चुचून काहीही नाही. इतकी सुंदर घरं आहेत की त्या घरामध्ये उठू नये असं वाटतं. आणि 15-15, 16-16 रूमचे बंगले आहेत, स्मशानासारखे आहेत. 5 मिनिटात बसलं की 6व्या मिनिटाला कळतं इथे वास्तुशांती झाली तरी काही उपयोग नाही, कारण हाच वास्तू भस्मासूर आहे. घराच्या भिंती कधीही भिंती नसतात, ते शांततेची पानं असतात. घराचं सगळं घरपण आणि समग्रपण ताबडतोब लक्षात येतं. काही परिचय करून द्यायची गरज नसते, नाव सांगायची गरज नसते, काही करायचं गरज नसतं. हे जे जोडण्याचं काम आहे, हे जोडण्याचं काम संतांनी आपल्या जाणीवेतून फार सुंदर केलं. आणि मला असं वाटतं की अनंतरावांसारखी माणसं काय, सोनोपंत दांडेकरांसारखी माणसं काय, ही खरोखर म्हणजे एका बाजूला अनंतराव आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य, पुण्याच्या आयुर्वेद कॉलेजमधला त्यांचा थाट पाहिला ना, रिक्षावाले सुद्धा बाजूला व्हायचे. गंधबिंद, ती पुठ्ठ्याची टोपी, चालायला लागले रिक्षावाले वगैरे बाजूला व्हायचे. पोरंसुद्धा अशी धडाधड बाजूला व्हायची. सोनोपंत इतके देखणे होते, इतके देखणे होते, युरोपियन गोरे होते. मी एकदा त्यांना गमतीने म्हणालो, तुमच्या कॉलेजमध्ये एखादी मुलगी तुमच्या प्रेमात नाही पडली मावा? म्हटलं. ते म्हणाले, अरे 1 मुलगी 20 पोरं, काय करणार? माझ्या वाट्यापर्यंत आलीच नाही म्हणा. पण पुढे वाक्य फार छान बोललंय. पण जोग महाराजांनी मला माऊली दिली ना, झाला संसार माझा. ही जाणीव आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही संसारामध्ये किती प्रॉव्हिडंट फंड मिळवतात, मिळवा. 7वा वेतन आयोग, 8वा मिळवा, काही बिघडत नाही. पण त्याच्या हिशोबात त्याच्या काड्यापोड्या करण्यात वय घालू नका. ते जगण्याचं सर्वस्व नाही आहे. जगण्याचं सर्वस्व विचारधन आहे. जगण्याचं सर्वस्व ते आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा. अनंतरावांकडे मी प्राधान्याने आकृष्ट झालो. मी काहीतरी फर्स्ट इयर कॉलेजला वगैरे असेल, पुण्याची वसंत व्याख्यान मला त्यावेळेला फार तुफान चालायची. फार तिकीटं लावून व्याख्यानं व्हायची. पण ज्यांची व्याख्यानाला तिकीटं ब्लॅकनी विकली जातात, म्हणजे आम्ही मुलं असे तिकीट देऊन म्हणायचो, आम्हाला खुर्ची नका देऊ, आम्हाला सतरंज नको, पण न्यू इंग्लिश स्कूलच्या त्या रमणबागेच्या वाळूवर आम्हाला उभं राहू द्या फक्त. त्या व्याख्यानांमध्ये अप्पा होत आहे. अनंतरावांचं व्याख्यान म्हणजे तुफान गर्दी. महाभारतावरील आक्षेप हे ज्यावेळेस नंतर ते व्याख्यान झालं तिथे, वा बाबा काय व्याख्यान होतं. भाषा काय, वैभव काय. आणि असं दुसरं नांदेडचा अप्रतिम वैभव नरहर कुरुंदकर. तिकीटं मिळायची नाही हो.
6ला व्याख्यान कुरूंकरांच्या आणि यांच्या, 4:30ला लोक येऊन बसायचे खुर्च्या पकडण्यासाठी. असं दृश्य पाहिलंय. नागपूरचे बाळशास्त्री हरदास, नाशिकचे वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर, काय धबधबा नुसता. याचं कारण लक्षात घ्या, ही सगळी ना प्रज्ञाशील माणसं होती. फार सुंदर सोनोपंत एक वाक्य सांगायचे, माणूस कोणाच्या पाया पडतो? ज्याचं आचरण शुद्ध आहे. म्हणून कथेकाराच्या बुवाच्या त्याचं कीर्तन झालं की पाया पडतो, कॉंग्रॅच्युलेशन नाही म्हणत, अभिनंदन नाही करत, पाया पडतो. हे लक्षात घ्या. ज्याच्या शब्दांपाठीमागे स्वच्छ आचरण असताना ते शब्द चिरंजीव असतात. त्या शब्दांना मरण नाही. ते कोणी वाचे न वाचो, काय करायचंय ते करू द्या, काहीही मरण नाही. आणि असे शब्द सुधाकररावांनी या पुस्तकात वेचले. मला तर असं वाटतं आप्पांचं एक सुंदर स्मारक केलंय त्यांनी या निमित्ताने, चिरंजीव वाङ्मयीन स्मारक. गुरुवरली निष्ठा काय असावी हे त्याचं प्रतीक आहे. खरोखर मनापासून ते सांगत होते. नाशिकला जवळ आम्ही 2 तास गप्पा मारल्या. मी सर्द झालो. खूप माणसं पाहिली, पण काही माणसं अशी हृदयात बसतात. म्हटलं मी येईन, अवश्य आहे. तुम्ही ठरवा, मी नक्की येईन. नमस्कार करायला येईन. हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे. हे जी तुम्ही मंडळी जमलात ना, या तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये आप्पा तुळशी वृंदावन फुलवतील, काही कमी पडणार नाही. सुधाकररावांना सकाळी जरा थोडी भीती वाटत होती. मला म्हणाले पाऊस आहे, लोक येतील की नाही. राहू द्यावं म्हटलं, लोकांची रड नेहमीच आहे. पाऊस आहे, नाही तर दुसऱ्या वेळेला सर्दी झाली, तिसऱ्या वेळेला काय डोकेदुखी, काही आहे म्हटलं. ज्याला यायचं तो बरोबर येतो, तुम्ही काही काळजी करू नका. आणि म्हटलं कोणी नसलं तर तुम्ही, मी, तुमचं कुटुंब, देवीदास, विलास, बस झालं म्हटलं, पुष्कळ झालं. विनोदाचा भाग सोडा, पण ही जाणीव निर्माण होणं आणि ती जाणीव सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटणं, त्या जाणीवेच्या जगण्याला आपलं स्वतःचं एक आयाम द्या आणि त्याच्यामधून व्यक्तित्व फुलत असतं. श्रोते हो, फक्त शेवटचा मुद्दा एवढाच सांगतो. अध्यात्म म्हणजे तरी काय आहे? अध्यात्म म्हणजे जगण्याची सखोल स्वतंत्र जाणीव आहे. मला माझा स्व कळला पाहिजे. आधी आपल्याला स्व कळल्याशिवाय गुरुपाशी जाता येत नाही. सुधाकरराव नाही म्हणाले मी 10 वर्ष परीक्षा घेतली म्हणून गुरु करायचं की नाही यावर. मी विचार करत होतो, 11 रुपयां माळ आणि अनुग्रह बाजार आहेत. आपला स्व आधी साफसूफ करायला लागतो आणि मग गुरुच्या दरबारात जायला लागतं. तो केल्याशिवाय ते नाही मिळत. आपला अध्यात्म म्हणजे काय? माझ्या स्वची व्यापक जाणीव करून मी विश्वाला परोपकार करणं. बाबासाहेब बेलसारे फार छान सांगायचे त्यांच्या प्रवचनामध्ये. खूप छान हे आहे. श्रावण महिना येतो, कोरडा झरा उगवतो, फुटतो, वाहायला लागतो, पाणी येतं, दोन्ही काठानं गवत उगवतं, वेली येतात, दुर्वा येतात, पत्री येतात, लोक फिरायला लागतात. हळूहळू त्या निर्झरा काठी प्राणी येतात. अलीकडच्या काठावर गाय येते आणि पलीकडच्या काठावर वाघ येतो. झरा गाईलाही पाणी देतो आणि वाघालाही पाणी देतो. तो असं म्हणत नाही हा वाघ आहे म्हणून याला पाणी देणार नाही, ही गाय आहे म्हणून याला पाणी देईन. पाणी जसा आपला पाणीत्वाचा धर्म सोडत नाही, तसा आपल्या जगण्याची स्वतंत्र जाणीव जोपर्यंत स्वधर्माशी निगडीत होत नाही
तोपर्यंत आपल्याला जगण्याचा अधिकार नसतो. आपल्याला असं जगता आलं पाहिजे. माझ्या जगण्याला मला माझं पाहिजे. आज काय झालंय, घरामध्ये वस्तू 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 घेऊन माणूसच वस्तू होऊन गेलाय. संवेदना नाहीच आहे. कोणीही आलं, हा आमचं घर बघा ना, बघा कसं काय इंटेरियर वगैरे काय, इथे हे केलं तिथे केलं, अमुक हे केलं तमुक हे. अरे 2 शब्द बोलून तू कसा आहेस, आता एखादा तरी फोन येतो का, बरा आहेस ना तू, फोनवर सुरुवात, हा तुम्हाला यासाठी फोन केला होता की समजायचं काहीतरी आहे. हे लक्षात घ्या. इतक्या वस्तू, आणि नंतर काही वेळा काय वाटतं, ह्या वस्तू उगाच घेतल्या आणि मग ते अडतं होतं. लक्षात घ्या, हा जो भाग आहे ना, हा भाग आपल्या जगण्यातनं थोडासा जर उणीव केला तर मला नाही वाटत आहे त्या ह्याच्यात सुद्धा सुंदर जगता येतं, सुंदर राहता येतं, सुंदर खाता पिता येतं, खूप छान जगता येतं. आणि मला वारकऱ्यांच्या वारीमध्ये अशी जी काही कुटुंब भेटतात ना, अक्षरशः असं वाटतं माऊली भेटते. अक्षरशः नेरेला पादुकांना स्नान घातलं आणि पाणी वाहायला लागलं तर तिथे एक पद्धत आहे, चोखामेळ्याची दिंडी ती पाणी घेऊन तीर्थ वाटते. तर ती पाणी वाहता वाहता एक बाई आली. त्या बाईने थोडं तीर्थ घेतलं, स्नान झालेलं होतं. तिने काय केलं, आपलं पातळ ते तिने प्रवाहात सोडलं. त्या प्रवाहामध्ये काय झालं कोणास ठाऊक, पण एक असा दगडाचा भाग आला, नंतर थोडीशी वाळू आली आणि त्या वाळूच्या खाली एक छोटा दगड आणि त्या दगडाला एक सोन्याचं मंगळसूत्र लपटून आलं. तिने ते पातळ, तिच्या काही लक्षात नाही, तिने ते पातळ ओढलं आणि ओढल्यानंतर तिने पाहिलं सोन्याचं मंगळसूत्र. आता खरं म्हणजे शहरातली जर बाई असती तर माऊलीचा प्रसाद म्हणून तिने गुपचूप पर्समध्ये टाकलं असतं. किती वेडी ही. दुपारी आरतीच्या वेळेला फडकरी बुवांच्या तिथे जाऊन पुढे जाऊन म्हणे, हे कोणाचं आहे बघा म्हणे. बुवा म्हणाले, हे पा आता दिंड्या निघण्याच्या तयारी आहेत मावशी, आपण असं करू, नेरच्या पुढे आपण लोणंदला उतरू ना मुक्कामाला, तिथे दाखवा. लोणंदला सगळ्या पारख्या उतरल्या, एकत्र झाल्या, गप्पा केल्या. ते विशिष्ट त्यांचे टप्पे असतात, त्या टप्प्यावर कोणाचं काही हरवलेलं तर ते दाखवतात. आरती झाली आणि ती बाई आली. बुवांना म्हणाली, बुवा हे घ्या सांभाळा. काय जगणं असतं हे मी अध्यात्म सांगतोय. कशी अध्यात्म मुरलेलं असतं. साधी शेतमजूर बाई, मांग बाई होती, साधी, मंगळवेढ्याहून आलेली. काय म्हणजे तिने ते काढलं, त्याबरोबर समोर एक जोडपं होतं. त्या बाई सर्र झाल्या, कारण ती घटना त्यांनी, नवरा म्हणाला इथे काय बोलू नको, दिंडीमध्ये आनंद घे, मंगळसूत्र परत करता येईल, माऊली परत मिळणार नाही, तू इथे हे कर, हे नको. ती बाई एकदम म्हणाली नवऱ्याला खूण करून, अहो तर ते कोणी काही बोललं नाही. मग त्या बाई म्हणाल्या, ते माझं आहे, मग या ना म्हणे. बुवांनी त्यांना पुढे बोलवलं, त्या मावशीला बोलवलं. त्या मावशीच्या हाताने त्या बाईला मंगळसूत्र घातलं. त्या मावशीने त्या बाईच्या हातात नारळ दिला, खण दिला, तिची ओटी भरली. त्या नवऱ्याला काय वाटलं कोणास ठाऊक, म्हणून त्या नवऱ्याने 1000 रुपयाची नोट काढली आणि त्या मावशीच्या हातात, त्यावेळेला 1000ची नोट चालायची जुनी, ते अशी पुढे केली आणि हातात द्यायला लागली. त्या बाईने घेतली नाही, पण त्या बाईने जे उत्तर दिलं, खरोखर काय ज्ञानेश्वरीचं जगणं आहे. ती बाई म्हणाली, भाऊ हे माझ्या वारीचं 51वं वर्ष आहे, माझ्या वारीचा सुवर्ण महोत्सव आहे. माऊलीने माझी परीक्षा पाहिली, तुला सोनं जवळचं आहे का मी जवळची आहे म्हणून, हे मला नको. याला अध्यात्म म्हणतात, शो नाही. त्या बाईला पंढरपूर रोटरी क्लबमध्ये जाऊन मी शिफारस केली, ते काहीतरी लोकांना देतात. मी म्हटलं, अहो
त्या मावशीला नाही घेतलं तिने. फार सुंदर. ती म्हणाली हे सत्कार बित्कार नको, फोटो पण नको. तिचं समीकरण वेगळंच होतं. मला म्हणाली भाऊ फोटो काढला ना माणूस दुसऱ्या दिवशी मरतो म्हणे. आता काय करावं, ती मावशी म्हणजे अवघडच होती सगळी. ज्ञानेश्वरीत रमणारी हे जगणं आहे. तिच्या घरी काय आहे, कावड आहे, बांबूचा दरवाजा आहे. अहो एक जोडपं पेरून माऊलीला शेत देऊन टाकतात आणि सरळ वारीला चालले जातात. ते ह्याला विचारलं, भाऊ म्हटलं अरे नंतर काय होतं? नंतर काय म्हणे, माऊली पिकून ठेवते, मी जातो आणि कापून टाकतो. विश्वास. गुरु वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा. गुरुच्या गुरुत्वातून निर्माण झालेली ही श्रद्धा आपल्या जगण्याला मोठं करत असते. वेळ बराच झालाय. आप्पांनी गंगाष्टक लिहिलंय, अप्रतिम गंगाष्टक आहे. भागीरथी करमला पवित्र जांगे. फार सुंदर आहे, फारच सुंदर. त्याच्यामधला एक शब्द मला फार आवडला आहे, वनस्थलीशी. काय शब्द कॉईन केला आहे, मस्त. ही प्रतिभा आहे. नेमका दुसरा त्याला शब्द द्यायचा नाही, दुसरा त्याला अर्थ नाही, हे त्यांचं काम आहे. सुधाकरराव कुलकर्णींचं मी अभिनंदन करतो. त्यांच्या या कामामध्ये त्यांच्या पत्नीचा नक्की वाटा आहे. ते जरी काही बोलले नाही तरी मला माहिती आहे. मोठ्या पाठसाच्या पाठीमागे एक निरांजन तेवत असतं. ते निरांजन असतं, पण लक्षात ठेवा त्या निरांजनाचा प्रकाश मात्र आभाळभर असतो. आणि ज्ञानेश्वरांच्या शब्दात मी एवढंच म्हणेन, आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय, आणि प्रकाशाचा आशीर्वाद मिळत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय. अनुभवांचं मन कळत नाही शब्द होऊन मुक्त झाल्याशिवाय, आणि या मैफलीचा आशीर्वाद मिळत नाही भैरवी होऊन भक्त झाल्याशिवाय. आप्पाजी जगण्याची आनंद भैरवी जगले, त्या आनंद भैरीला वाहिलेलं सुधाकररावांचं हे तुळशीपत्र आपण घरोघर न्या, आपल्या मित्रांना भेट द्या, त्यांना सांगा, कदाचित सुंदर संवाद होतील. माऊली आपल्यावर अखंड कृपा करेल. शेवटी तुकोबांच्या भाषेत एवढंच सांगतो, करविली तैसी केली कटकट, वाकुडे की नीट तुम्ही जाणे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. सुधाकररावांना शुभेच्छा देतो. विलास वैद्य त्यांनाही हे देतो. हे सगळे माझे मित्रच आहेत. आपण सर्वांनी मला नांदेडला या निमित्ताने बोलवलं, आपल्याशी बोलता आलं, याबद्दल काही उणंदुणं राहिल्यास क्षमा मागतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपणसोबतच्या अनुभवातून त्यांचे श्रेष्ठत्व आपण आम्हा सर्वांना सामोरे आणलेले आहे. अनेक दृष्टांत आपण इथे दिलेले आहे, मग ते संतांच्या बाबतीतले असतील किंवा पंढरीची वारी असेल. या सर्व दृष्टांतातून अध्यात्माची प्रचिती आम्हा सर्व श्रोत्यांना नक्कीच आली असणार आहे, आणि या अनुभूतीमधून जगण्याची प्रेरणा आम्हास नक्कीच मिळेल. मी परत आपले इथे धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतोय. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप वेसनेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले या प्रसंगी विचार मांडावेत. आपण बघतच आहात की या व्यासपीठावरती एक विलक्षण अशा पद्धतीचा एक त्रिवेणी संगम आपण बघत आहात. तो म्हणजे अध्यात्म, साहित्य आणि विज्ञान. मला वाटतं हे सर्व तीनही अतिशय आवश्यक आहे आपल्या जगण्यासाठी, आणि त्याचा संगम आपण इथे बघत आहोत, आणि त्यातूनच परिपूर्णता ही आपल्या आयुष्याला लाभणार आहे. यानंतर मी सरांना विनंती करतो त्यांनी आपले विचार इथे मांडावेत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत.
गोदे आणि कृष्णेमध्ये एक फरक आहे. संत वाहते कृष्णामाई. गोदेचा प्रवाह थांबवण्याचं धाडस माझ्यात नाही. आणि आप्पांनी सांगितलं होतं की अध्यक्ष त्या कार्यक्रमाला असावा ज्या ठिकाणी आपले वक्ते नसतात. मला जाणीव आहे माझ्या मर्यादेची. अतिपरिचय अवज्ञा झाल्यामुळं आप्पांची जी योजना माझे ज्येष्ठ गुरुबंधू सुधाकररावांनी त्यांचं हस्तलिखित माझ्याकडे आणून दिलं. आणि याच्यात सुधारणा करा म्हणून मला सांगितलं. आता तुम्ही बराच वेळा ऐकलेलं आहे अध्यात्म आणि त्याचं जिवंत उदाहरण देखील. मी गेले 2 वर्ष दादांचं साहित्य वाचत होतो. आप्पांचा सहवास 10 वर्ष लाभला. पण जसं प्रमुख वक्त्यांनी सांगितलं की गोल्ड मेडलिस्ट ट्युशन आणि युन ट्युशन, आम्ही ट्युशनचे प्रॉडक्ट. आणि त्यामुळे पुन्हा जे मी ग्रंथ वाचले होते आप्पांचे ते समजण्यासाठी म्हणून मला हे हस्तलिखित मिळालं असं मी समजतो. त्याला जे मथळे दिलेले आहेत ते मथळे जसे सुचले तसे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही त्रुटी असतील त्या मला माझ्या त्रुटी म्हणून मान्य करायला काही संकोच वाटत नाही. कारण संघ प्रार्थना लिहिल्यानंतर संघ संयोजकांच्या समोर केतकरांनी आप्पांचं व्याख्यान ठेवलं होतं. त्यावेळी बऱ्याचशा स्वयंसेवकांनी, राष्ट्रीय सेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अशी शंका व्यक्त केली होती की हे संघाचे नाहीत आणि यांच्या संघाच्या प्रार्थनेवर बोलण्याचा यांना काय अधिकार आहे. त्या संघ प्रार्थनेमध्ये सुरुवातीला आप्पांनी लिहिलेलं आहे की शब्द जे असतात त्यांना 3 अर्थ असतात: शब्दार्थ, भावार्थ आणि गुढार्थ. आम्ही विद्याविदूषित झालो, शब्दार्थ आम्हाला कळेल कदाचित. भावार्थ समजून घेऊ, पण गुढार्थ कसा कळणार. त्यांच्यानंतर एक शालिवान महाकवी आप्पांचं
त्याची जी प्रस्तावना लिहायची होती त्यासाठी परमपूजनीय स्वामी गोविंदगिरी पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास यांच्यावर ते पाठवलं होतं. त्यावेळी ते अमेरिकेला जात होते. त्यांनी लिहिलेलं आहे, उत्तर अमेरिकेला धर्मयात्रेसाठी मी जाताना माझ्या हातामध्ये हे पडलं आणि मी ते तसंच फक्त चाललं आणि ठेवलं आणि अमेरिकेतून त्यांनी प्ररोचना पाठवली. त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे की मला हे धर्मयात्रेसाठी मिळालेलं पाथेय आहे. दुसरं त्याच शालिवांच्या महाकाव्याच्यासाठी आदरणीय राम शेवाळकरांना विचारणा करण्यात आली होती काही लिहिण्याबद्दल. त्यांनी जे त्यांच्या मनोगताला हे दिलं आहे, स्वागत द्वारपालाकडून, असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर अशा वारशाचं आम्ही धनी आहोत आणि तो वारसा जपण्याचा आपण प्रयत्न करू, एवढंच या प्रसंगी मी याला सांगावंसं वाटतं. अध्यक्षपद मला माहिती आहे माझ्यावरती हे थोपवलेलं आहे आणि त्यामुळं अधिक न बोलता मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी कार्यक्रमाच्या एकदम शेवटच्या टप्प्याकडे वळत आहे. या विचारधन या पुस्तकाचे मुद्रक डॉक्टर श्री संतोष मुगटकर हे आपल्यासमोर आभार प्रदर्शन व्यक्त करतील. नमस्कार. खरं तर आता कार्यक्रम समारोपामध्ये आहे. आभार प्रदर्शनाची एक शेवटची जबाबदारी माझ्यावर जरी असेल तरी तत्पूर्वी मी माझं एक छोटंसं मनोगत, मी या परिवाराशी जोडल्या गेलो आहे गेल्या 10 वर्षापासनं. म्हणजे एक आप्पांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली होती, ज्ञानेश्वरीचा मराठी अनुवाद, म्हणजे ज्ञानेश्वरीचं एक पान आणि त्याच्यासोबत त्याच्यासमोर त्याचा अनुवाद, असं एक पुस्तक माझ्या वाट्याला आलं. मला वाटतं की अनेक मोठे मुद्रक असतात, त्यांच्याही ते वाट्याला आलं असतं, पण काही गोष्टी ह्या आपल्याला आपल्या म्हणजे काहीतरी पुण्यामुळे मिळतात असं मला आज जाणवतं आहे. आणि तेव्हापासनं आजपर्यंत अनेक पुस्तकं मी ह्यांची प्रिंट केली. त्यामध्ये आजचं पुस्तकसुद्धा एक म्हणजे मी काय जे छोटे मोठे कामं केले असेल त्यामध्ये हे एक चांगलं काम असं मला आहे असं वाटतं आहे. आणि आता शेवटचं असल्यामुळे समारोपाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप वेसनेकर यांनी अमूल्य वेळ दिला आम्हाला. आणि श्री प्राचार्य डॉक्टर यशवंत पाठक हे नाशिकवरून आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं तर खरं तर मला आता एक ऊर्जा मिळाली असं वाटलं. असे अनेक पुस्तकं माझ्याकडून घडो आणि मी अशा स्टेजवर येऊ की ज्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी मिळो, ही इथे मी भावना व्यक्त करतो. आणि श्री देवीदास फुलारी सर, श्री रामकृष्ण जामकर, श्री विलास वैद्य ह्या सर्वांनी इथे मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर जे रेणुकादास गुरु सहकारी ह्यांचाही आभार, अवनी आणि ती एक छोटी मुलगी त्या दोघींचं पण आभार. आणि हा कार्यक्रम आपण सर्वजण शांततेने ऐकला, आपल्या सर्वांचा आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं इथं जाहीर करतो. धन्यवाद.
तत्पूर्वी 1 मिनिट, एक सूचना आहे. अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे. कार्यक्रमाची सांगता ही पसायदानाने होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया जागेवर बसून घ्यावं. पसायदानमधील सर्व ज्येष्ठ मंडळी इथे आपल्यासमोर उपस्थित झालेले आहे. मी या सर्वांचे इथे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर पसायदानासाठी मी या श्री पद्माकर आणि मेघदे सरांना इथे पाचारण करतो. आज्ञपणे सांगो काही करतुम 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 अन्यथा शक्ती राघवा तव ठाई जे परी मुलाने आई वाचून मागावे अन्या काय आम्ही बालके तुझी दयाळा तू आम्हा वत्सल माय जे म्हणून करतो आक्रंदन हे पुजवर धरोनी रमावरा बुद्धी भक्ती दे शक्ती युक्ती दे धैर्य नीती दे करी त्वराजे निस्पृह निर्भय सशक्त सज्जन चतुर तेज निवडून यावे देश धर्म अभ्यास पराक्रम तरुणांचे दैवत व्हावे स्वत्वाचा अभिमान दिसावा वर्तनामध्ये सर्वांच्या द्वेष मत्सरा विने कुशलता हृदयी नांदो यत्नाच्या कीर्तिमंत होत पुढारी प्रसिद्धीची हावनसो कष्ट करोनी पैसा मिळवू ही इच्छा सर्वास असो करी शासका जनहित रक्षक धीर धूर्तनी पराक्रमी सर्व ठिकाणी प्रामाणिकता राहो न पडोशील कमी चैनीचा लोभ तो विद्वानांना नसो जी सन्नीती देवता कला मंदिरे बसो जी संस्कार चांगला तरुणावरती ठसो जी सुग्रहिणी होणे स्त्रियास भूषण असो जी कुणी समाज सेवक दुराग्रही ना फसो जी विविधतेत साऱ्या भाव एकीच्या वसो जी सत्य हे हितास्तव नवशोधाने दिसो जी असो सर्व कल्याण भारता नेते पद दे गेलेले प्रसन्न हो विठ्ठला अनंते भाव बळे त्वत्पद धरिले अनंत अच्युत सर्वज्ञासी आज्ञपणे सांगो काही कर्तुम 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 अन्यथा शक्ती राघवा तव ठाई भारत माता की जय. कुंडली कवरदा हार विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. सद्गुरु वरदानंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पदे हर हर महादेव.